मुंबई शहरामध्ये मतदार याद्यांमधील घोळ कायम आहे। दुबार तिबार नावं असलेले 103 मतदार आहेत। मुंबई शहरात 4,33,000 दुबार नावं निदर्शनास आल्याचं आता म्हटलं जात आहे। या सगळ्या मुद्द्यावर आता टीका सुद्धा होताना दिसतीये। तब्बल 11 लाख पेक्षा जास्त दुबारा मतदान हे सिद्ध झालेले आहेत। हे आम्ही नाही तर इलेक्शन कमिशनचा डाटा आहे आणि माझ्याकडे वॉर्ड वाईज डाटा आहे तुमच्याकडे। आता मी फक्त जर तुम्हाला एक जी साऊथचं जर सांगितलं तर जी साऊथच्या ह्याच्यामध्ये 47,000 हे एवढे अतिरिक्त होत आहेत का पूर्ण जी साऊथमध्ये। अनेक भागांमध्ये डी वॉर्डमध्ये 33,000 आहे, एफ नॉर्थमध्ये 38,000 आहे, एफ साऊथमध्ये 46,000 आहे। वॉर्ड वाईज नेम काउंट आपण म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई शहरामध्ये काय झालेलं आहे। 103 ठिकाणी डबल नाव तर आलेच आहेत, पण वेगवेगळ्या प्रभागामध्ये नावं गेलेली आहे। आता जो पिरियड दिला गेलेला आहे, मी असं मानतो की त्यात समजा काही चुकून झालंही असेल एकाच वेळा तर त्याला संधी 7 दिवसाची दिली आणि त्याला सेल्फ डिक्लेरेशन सांगितलेलं आहे। म्हणजे दुबाराच्या यादीचे तुम्ही 2 टिंब 1 टिंब केल्यानंतर त्या मतदारांवरती तुम्ही सोडलेले की तुम्ही हे 7 दिवसाच्या आत करा, नाहीतर तुमचा मताचा अधिकारच जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।